नाही, आज काँग्रेस पक्षाला कोणताही विषय, चाहे केंद्र सरकार असो चाहे राज्य सरकार असो, यांच्यावर बोलण्याकरता कुठेही कोणताही विषय राहिला नाही किंवा आरोप करण्यावर, कोणत्याही योजनेवर आरोप करण्याकरता त्यांना जागा राहिली नाही. आणि म्हणून असं काहीतरी बेताल वक्तव्य करणं आणि मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवणं, याच्याशिवाय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा नाना पटोले असतील, यांना दुसरं कोणतंही काम राहिलं नाही आहे आणि म्हणून ते मोदीजींवर टीका करतात. काल ते असंही म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता हे विषय घेत आहेत, मात्र कधी RSSच्या कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लागले पाहिले का, असंही बघा, असं आहे की माझं या माध्यमातून मल्लिकार्जुन खरगेंना एक प्रश्न आहे की ते RSSच्या कार्यालयात गेले आहे काय, आणि त्यांनी RSSच्या कार्यालयात कोणाकोणाचे फोटो लागले आहेत हे त्यांनी बघितलं आहे काय. माझं या माध्यमातून मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी दोघांना विनंती आहे की त्यांनी एकदा RSSच्या कार्यालयात जावं, मुख्यालयात जावं आणि कोणाकोणाचे फोटो लागले हे बघून घ्यावं, आणि त्या माध्यमातून त्यांचे जे विचार, जे त्यांचे भ्रष्ट झाले आहेत, तेही कुठेतरी त्यांचे दृष्टिकोन साफ होणार आणि त्यांनाही राष्ट्रप्रेम निर्माण होणार. कुठेतरी यवतमाळमध्ये कुणबी समाजाचे जे वक्तव्य होतं ते कुणबी हे कुत्रे अशा पद्धतीचं जे आहे नाना पटोले वारंवार सांगतायत सभांमधून, काय नेमका प्रकार? बघा, असा प्रकार एक कार्यकर्त्यांच्या आपसी भांडणामध्ये, एक म्हणजे बूथ प्रमुख नाही तो आमच्या पक्षाचा, नाही कोणता पदाधिकारी, नाही कोणत्या पदावर आहे, एक जे एकदम कार्यकर्ता जे असतात त्यांच्या आपसी भांडणं झाले आणि त्यात त्यांनी काही वक्तव्य केलं असणार की कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी हे वक्तव्य केलं नाही, कोणत्याही आमदार खासदारांनी केलं नाही, आणि काहीतरी चिल्लर कार्यकर्त्यांनी केलेला एखादा वक्तव्य जर प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जर तो सगळ्या भाषणात जर घेत असणार, तर हा फार एक केविलवाना प्रकार नाना पटोले करतात आणि कुणबी समाजाची दिशाभूल करण्याचं काम ते करतात आहे. मला या इतक्या छोट्या विषयावर जर नाना पटोले त्यांच्या भाषणांमध्ये, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जर इतका छोट्या विषयावर जर ते आपल्या भाषणांमध्ये जर त्याचा उल्लेख करत आहे, तर नाना पटोलेंची मला कीव येते. कुठेतरी ओबीसी मतं जे आहे ते काँग्रेसकडे वळवण्याचा हा सगळा प्रयत्न नाही. बघा, असं आहे, ओबीसी समाज आणि विशेषतः कुणबी समाज हा राजकीयदृष्ट्या फार म्हणजे हुशार आहे आणि ते या प्रकारच्या कोणत्याही, त्यांनाही सगळं माहीत आहे की काँग्रेस निवडणुका आले की या प्रकारचं काही ना काही करत असते, काही ना काही नॅरेटिव्ह तयार करत असते. पण यावेळेस कुणबी समाज बिलकुल या भूलथापायला बळी पडणार नाही, हे मी आपल्याला ठामपणे सांगतो. नाना पटोले असे बोलले की गडकरी थोडक्यात बचावले, पण देवेंद्र फडणवीस या निवडणुकीमध्ये बचावणार नाही. गडकरी साहेब, नाना पटोलेंना अभ्यास नाही वाटतं, कारण गडकरी साहेब 1 लाखाच्या वर मतांनी निवडून आले आणि 1 लाखाच्या वर मतांनी निवडून येणं हा फार मोठा, लोकसभेमध्ये फार मोठी गोष्ट आहे. आणि फडणवीस साहेब ही किमान 40,000च्या वर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडून येणं. यावेळेस नाना पटोलेंची स्थिती फार वाईट आहे. नाना पटोलेच यावेळेस निवडून येतील की नाही याच्यात शंका आहे. वारंवार पुन्हा एकदा फडणवीसांना टार्गेट करते नाही. बघा, नाना पटोले, मी तुम्हाला सांगितलं की यांना दुसरं कोणताही विषय राज्य शासनाच्या विरोधात बोलण्याकरता नाही आहे, म्हणून ते फडणवीस साहेबांवर टार्गेट करतात. नाना पटोले मागच्या वेळेस नुसतं 5,000 मतांनी निवडून आले होते आणि फडणवीस साहेब मागच्या वेळेस 35,000 मतांनी निवडून आले. जर त्यांना गडकरी साहेबांची लीड आणि फडणवीस साहेबांची लीड जर कमी वाटत असणार, तर त्यांनी पहिले आपलं मागच्या निवडणुकीचा आपला रेकॉर्ड पहिले तपासून बघावं आणि यावेळेस ते कमीत कमी 10-20-25 हजारांनी पडणार आहे, हे आपल्याला ठामपणे सांगतो. जरांगे पुन्हा एकदा पाडा अशा पद्धतीची भाषा करताय, ज्यांना पाडता येईल त्यांना पाडा, आम्ही इशारा करणार त्याला पाडा असं. बघा, जरांगे साहेबांचं मला असं वाटतं की आता जरांगे पाटलांनी काही सिरियस घेतलं नाही पाहिजे, कारण ते वारंवार असंवैधानिक मागणी करतात आहे आणि कोणताही पक्षाचा, जे इतर जे पक्ष, महाविकास आघाडी, आम्हाला पाडा तर जिंकून कोणाला आणायचं, आणि ते जिंकून आले तर ते त्यांच्या ज्या असंवैधानिक मागण्या पूर्ण करणार आहे का, त्यांनी पहिले तसं लिखितमध्ये द्यावं. आज मला या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट हे आहे की नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांबद्दल, की त्यांनी आतापर्यंत मागच्या 30-35 वर्षापासून ओबीसी समाजाच्या मतावर ते आतापर्यंत निवडून आल्या. ओबीसी समाजाच्या मतावर अनेक पदं, आमदार खासदाराचे पदं, मंत्रिपद त्यांनी भूषवलेले आहे आणि ते या जरांगेच्या मागणीला समर्थन करतात आहे की त्याचा विरोध करतात हे त्यांनी स्पष्ट करावं. कारण कुठेही त्यांनी आतापर्यंत ओबीसीमध्ये मराठा समाजाला सामावून घेण्यात यावं की ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या संदर्भात कोणतंही वक्तव्य नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवारांनी केलं नाही आहे. आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाने हे प्रश्न
नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारला विचारलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये या दोघांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. आज संकल्पपत्र जे आहे ते भाजपचं जाहीर झालेलं आहे. हे संकल्पपत्र राज्यातील महान भूमीचं सर्व लोकांचं हे पत्र आहे, असं अमित शहा म्हणाले. नाही, निश्चितच हे आज आमचं एक पत्रक निघालेलं आहे. त्या माध्यमातून अनेक योजना पुढे आम्ही काय काय आणणार आहे, लाडली बहीण योजनेच्या संदर्भात असतील किंवा इतर शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील, शेतमजुरांच्या संदर्भात असणार, सामान्य नागरिकांच्या संबंधात असणार आणि 12 कोटी जनतेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचं हे संकल्पपत्र आहे आणि निश्चितच हे पूर्णही होतील. आमची सरकार येणार आणि हे सगळे संकल्प आम्ही पूर्ण करू, हे मला ठाम विश्वास आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंना प्रश्नही विचारले आहे का तुम्ही सावरकरांबद्दल चांगलं बोलू शकता का, अशा पद्धतीचा सवाल. बघा, असं आहे, उद्धव ठाकरेंनी कधीच हिंदुत्व सोडलेलं आहे. 2019 मध्ये ज्यावेळेस त्यांनी काँग्रेस आणि शरद पवारांसोबत युती केली आणि त्यांच्या मांडीला मांडी बसून त्यांनी राज्य केलं, त्यावेळेसपासूनच त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि जो बाळासाहेब ठाकरेंचा जो हिंदुत्व आहे ते त्यांनी आधी सोडलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की ते सावरकरांबद्दल कधीच चांगलं बोलू शकणार नाही.